आज नेहा पहिल्यांदाच घरी आली की नाही आपलं छानशी ओटी भरूया, तिला रिलॅक्स वाटेल असं वागूया काय. पण ही साडी किती साधी आहे वहिनी. 1.5 लाखांची साडी आहे. हा म्हणजे नेहाची किंमत नाही एवढी माझ्या लेखी, पण यशची चॉईस आहे म्हटल्यानंतर आपल्याला मनाचा मोठेपणा दाखवावाच लागणार. राईट. या साडीची किंमत कळू दे तिला. हातात घेतल्यानंतर तिचे हात बर्फाचे होतात की नाही ते बघ. कधी एकदा या घरात येते असं झालंय मला. नेहा, थोडा वेळ इकडेच थांबूया ना. वहिनी वाट बघत असेल, जाऊया. नेहा, आय लव्ह यू. आय लव परी. अगं वहिनी, हे काय तुम्ही काहीच घेतलं नाही. एनिवेज ओळख करून देते. ही मिथिला, माझी धाकटी जाऊ. नमस्कार नमस्कार. ऍक्च्युली ही पण ना तुझ्यासारखी साध्या घरातून आली. आणि खरंच सांगते तुला, लग्नानंतर मीला इतकं सांभाळून घेतलंय. हो की नाही मिथिला? हो ना. खरं तर नात्याने ह्या माझ्या मोठ्या बहिणी, पण माझ्यासाठी माझ्या मोठ्या बहिणीसारख्याच आहेत. हाऊ स्वीट ऑफ यू. अगं बाई, हो का? म्हणजे तुमचं अगदी माझ्या आणि नेहासारखंच आहे. काय माहिती का, मी हिची वहिनी अगदी म्हणायला, पण अगदी मोठ्या बहिणीसारखी. नेहा, खरं तर तू आज पहिल्यांदाच आमच्या घरी आलीस आणि तू येणार म्हणून मी इतक्या गोष्टी ठरवल्या होत्या ना माझ्या मनामध्ये, पण काय करू, घाईघाई झाली. छोटीशी भेट आहे, सो गोड मानून घे. खरं तर वहिनीला ना रिअल डायमंड नेकलेस आणि इयरिंग्स द्यायच्या होत्या, पण ऐनवेळी म्हणून ना 1.5 लाखाची साडीच देत आहेत. मिथिला, अशी वस्तूंची किंमत सांगायची नसते. आणि नेहा पहिल्यांदा घरी आली, काय वाटेल तिला. आपण असं प्लीज प्लीज डोंट माइंड. ओके. नाही, याची खरंच काही गरज नाहीये. काय बोलतेस तू? अशी कशी गरज नाही? गरज आहे. अगं चौधरींच्या घरी पहिल्यांदा आली असतो आणि आमची होणारी सून आहेस. हे सगळंच इतकं साधेपणाने होतंय ना. बट आय इन्सिस्ट. ओके प्लीज. नको मॅम. मॅम नाही, सिम्मी काकू. ओके. काकू, खरंच नकोय मला. मी हे नाही घेऊ शकत. अगं नेहा, असं काय करतेयस? अगं त्या दोघी इतक्या प्रेमाने सांगतायत आणि तू त्यांचं मन का मोडतीयस? त्या म्हणतायत ना घे, तर घे ना. अगं मी बघ, मी नाही तुमचं मन मोडणार. मी घेते. हे बघा, मी घेतलं. अगं नेहा, घे ना, खरंच घे.
खरंच मला एवढ्या महागातल्या गोष्टी वापरायची सवय नाही आहे. मी हे नाही घेऊ शकत, पण मला याहून मौल्यवान गोष्ट हवी आहे तुमच्याकडून. याहून मौल्यवान काय असणार? तुमचा आशीर्वाद. काय आशीर्वाद देऊ तुला? चौधरींच्याच घरी येतेस, ह्यातच सगळं आलं. अगं ग तुझ्या मनासारखं सगळं होऊ देत. बरं, मग आता मला सांगा की मुहूर्त कधीचा काढायचा? मुहूर्त ना, मी काय म्हणते माहितीये का, आपण एखादा ना जवळचा मुहूर्त बघूया. मला घरच्यांशी जरा बोलावं लागेल. हो 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 हो. नेहा म्हणते ते बरोबर आहे हो. घरच्यांशी म्हणजे हिच्या दादाशी, माझ्या नवऱ्याशी. शो अभि निघू? ओके. आता लवकर घरी ये हा. नेहा, घरी लवकर यायचं हा. हो हो, म्हणजे काय, आता आमचं वरचेवरच येणं जाणं होतच राहील. येते. चल बहिणी. चला बाय, येत्या. रिक्षा थांबवली पण आहेस तू यश. किती छान. वहिनी, बरं झालं तुम्ही आलात. काळजी घ्या. हो हो, म्हणजे काय, असं असते. मी पुढे जाऊन बसते हा नेहा. बाय. सावकाश जा आणि पोचल्यावर मला फोन कर. नेहा, या घरात लवकर ये.